नमस्कार, आपण पाहत आहात लोकसेवा 24 न्यूज। आपण इमारत व बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केली असेल आणि आपले कार्ड ऍक्टिव्ह असेल तर आपल्या 2 पाल्यांना विविध योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। तर आज आपण आपल्या 2 पाल्यांना MSCIT करिता किती शिष्यवृत्ती मिळणार आहेत व त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती याविषयी माहिती पाहणार आहोत। तर आपल्या पाल्याने आपण बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर MSCIT केली असेल तर MSCIT ची संपूर्ण फी या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया। नंबर 1, MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र। नंबर 2, पाल्याचे आधार कार्ड। नंबर 3, शिधापत्रिका। नंबर 4, शुल्काची पावती। तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना MSCIT ची संपूर्ण फी या ठिकाणी मिळणार आहे। अधिक माहितीसाठी लोकसेवा 24 न्यूज कार्यालय नगर वाचनालयाजवळ दारव्हा येथे भेट द्या। धन्यवाद।